नमस्कार, मी दीपक पळसुले. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही नवी मुंबईत असाल आणि तुम्हाला ताजी भाजी घ्यायची असेल तर तुम्हाला मॉलपर्यंत जाण्याची तसदी घेण्याची गरज नाहीये. याचं कारण आहे की मेकॅनिकल इंजिनियर एसीचा मॉलच तुमच्या दारात घेऊन आलाय. शेतकऱ्याच्या शेतातून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारं मॉल ऑन व्हील्स कसं आहे पाहूया. आहे मॉल, फिरता मॉल. ताजी फळं, ताजा भाजीपाला थेट तुमच्या दारात घेऊन येणारा मॉल ऑन व्हील्स. नेरूळ येथील SBI कॉलनीतल्या रहिवाशांना हा AC मॉल बघून सुखद धक्काच बसला. इथे भाज्यांचे दर एकदम बाहेरच्या पेक्षा जे आहे ते बरोबर आहे किंवा त्याच्यापेक्षा चांगलं आहे. कॉलनीच्या बाहेर बिना गेल्या पण त्यांना फ्रेश व्हेजिटेबल्स मिळू शकतील आणि ह्याचं पेमेंट जे आहे ते आपण तुम्ही विभिन्न प्रकारचे ई-वॉलेट्स बद्दल ऐकलं असेल. तर स्टेट बँकची ई-वॉलेट जी आहे त्याचं नाव आहे स्टेट बँक बडी आणि ह्याच्या थ्रू आपण पेमेंट करतोय. पूर्णपणे कॅशलेस पेमेंट आहे. डेफिनेटली ह्याचा जो आहे इथल्या राहणाऱ्या निवासियांना सगळ्यांना फायदा होणार आहे. घरपोच भाजीपाला पुरवणारा फिरता AC मॉल ही प्रवीण गुरव यांची संकल्पना. प्रवीण स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, पण शेतकरी आणि ग्राहकातला दुवा बनण्याचं त्यांनी आता ठरवलंय. त्याचाच एक भाग म्हणजे हा ट्रान्सकोल ॲग्रो मॉल. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान कमी करून त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा, हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी आपण काम करीत आहोत. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. गेली 6 वर्ष या सिस्टीमवर आपण काम करतो आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामार्फत आपण शेतकऱ्यांचे वेगवेगळे क्लस्टर फॉर्म केलेले आहेत. आज जे SBI कॉलनीमध्ये मटेरियल आणलेलं आहे हे सांगली जिल्ह्यातील कामेरी गावाचे हे सगळे शेतकरी बांधव आहेत. या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना पण 2 पैसे जास्त मिळत आहे. त्याला पण एक चांगल्या प्रकारचा उच्च दर्जाचा शेतीमाल उपलब्ध होत आहे आणि तो आपण थेट इथे ग्राहकांना देतो आहे. रेटच्या स्वरूपात जर म्हणाल तर मार्केटपेक्षा जे त्यांना रिटेलला आता मिळत आहे, उपलब्ध जे होत आहे त्यापेक्षा एक 10 ते 15% स्वस्त मटेरियल त्यांना इथे मिळत आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्यात उत्साहाचं वाटतं. नोटाबंदीच्या काळात या फिरत्या मॉलमध्ये कॅशलेस सुविधाही दिली आहे. त्यासाठी SBIच्या ॲपची मदत घेतली जाते. अगदी 23 किंवा 25 रुपयांची भाजी घेतली तरी ॲपद्वारे ग्राहक थेट विक्रेत्यांच्या खात्यात नेमके पैसे जमा करू शकतो. सुट्ट्या पैशांची अडचण नाही की नगदी पैसे द्यायची चिंताही नाही. बाहर में जो है वो आपको बाहर जाना है, फिर 2-3 जगह देखना है. यहाँ क्या है कि ये ग्रीन इनिशिएटिव जैसा है और अपने वो जैसे AC की कंफर्ट में आप शॉपिंग कर रहे हैं अपने घर के पास, तो बहुत ही सुविधा है. प्रवीण गुरव यांनी कृषी विभागाच्या मदतीने थेट शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार केले आहेत. आता सांगली, पुणे येथून 300 शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेतला जातो. शेतकऱ्यालाही बाजार भावापेक्षा थोडा जास्त दर मिळतो, तर ग्राहकांना 10 ते 20% स्वस्त दराने भाजी मिळते. त्यामुळे दोघांचाही फायदा होतोय असं शेतकरी सांगतात. मुळात आम्ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका म्हणून आणि तिथे एक कामेरी म्हणून गाव आहे. या ठिकाणी आम्ही कृषीभूषण एक रोपवाटिका तयार केलेली आहे. त्या रोपवाटिकेतून आम्ही जी काही रोपं तयार करतो ती डायरेक्ट आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा माल आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून मुंबई मार्केटला आम्ही पाठवत होतो. पण तिथं जरा आम्हाला रेटचा प्रॉब्लेम व्हायला लागला किंवा आम्हाला रेट कमी भेटायला लागला म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनामार्फत जी चालवलेली ट्रान्सकोल जो मॉल आहे किंवा जी संस्था आहे त्यांना आम्ही डायरेक्ट माल आम्ही पोच करायची व्यवस्था केलेली आहे. सध्या नवी मुंबईत नेरूळ, सीवूड्स आणि NRI कॉम्प्लेक्स अशा 3 ठिकाणी या फिरत्या मॉलची सुविधा आहे. रोज किमान 20 टन भाजीपाला विकला जातो असं प्रवीण गुरव सांगतात. घराच्या दारात येणाऱ्या भाजीपाल्याचा फिरता AC मॉल, मिळणारी स्वस्त भाजी, त्यात कॅशलेस व्यवहाराची सुविधा, यामुळे नवी मुंबईकरांची चांगली सोय झाली आहे असं म्हणावं लागेल. विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नवी मुंबई.